राज्याच्या विधानसभा निवडणुका एकाच टप्प्यात। या दिवशी निवडणूक तर दिवाळीनंतर निकाल। आयोगाची माहिती। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आहे तुमचा दोस्त आणि या चॅनलचा होस्ट मनोहर आणि आपण बघत आहात माझे YouTube चॅनल एज्युकेशनल मनोहर। माझ्या या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळतील इयत्ता 5वी ते 10वीचे इंग्रजी विषयाचे व्हिडिओज, सोबतच इंग्लिशच्या ग्रामरचे व्हिडिओज आणि नागरिक आणि शासकीय कर्मचारी यांच्यासाठी इन्फॉर्मेशनल व्हिडिओज। तर राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या बाबतीत एक अपडेट समोर आलेली आहे, कारण राज्याच्या निवडणुका ह्या एकाच टप्प्यात घेण्यात येणार असून या दिवशी निवडणुका होतील तर दिवाळीनंतर त्याचा निकाल लावण्यात येणार आहे। तर याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत। तत्पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघून जास्तीत जास्त शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना आणि इतर नागरिकांना आपण शेअर करायलाही विसरू नका। चला तर निवडणुकांबद्दलची ही अपडेट आता आपण जाणून घेऊया। तर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्याचा 2 दिवसीय दौरा पूर्ण केला गेला आहे। यामुळे पुढील काही दिवसांमध्ये राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होणार आहे। राज्यातील विद्यमान सरकारचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर 2024 रोजी संपणार आहे। त्या अनुषंगाने राज्याच्या निवडणुका पार पडणार आहेत। याकरिता पुढील 2 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे। सदर कार्यकाळ संपण्यापूर्वीच राज्य विधानसभेच्या निवडणुका पार पाडण्याकरिता निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत। मागील सन 2019 मधील विधानसभा निवडणुकीचा विचार केला असता दिनांक 21 ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात आले, तर 24 ऑक्टोबरला निकाल जाहीर करण्यात आले। या अनुषंगाने विचार केला असता 2024 मधील विधानसभा निवडणूक कार्यक्रम हा 26 नोव्हेंबर 24 पर्यंत पार पाडण्यात येईल। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शनिवारी पत्रकार परिषद घेऊन राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम, आचारसंहिता याबाबत प्रसिद्धी दिली गेली। मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये मतदान प्रक्रिया होऊ शकते। त्यानंतर 5 दिवसानंतर निकाल जाहीर करण्यात येईल। सदर निवडणुका दिवाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये होणार असल्याचेही संकेत समोर येत आहे, कारण निवडणूक कार्यक्रम हा बहुधा शाळा, महाविद्यालय यामध्ये पार पाडले जाते। दिवाळी सुट्टीमध्ये सदर शाळा, महाविद्यालय बंद असतात, जेणेकरून निवडणूक कामकाजासाठी अधिक सोयीस्कर होते। यामुळे दिनांक 24 ऑक्टोबर ते 17 नोव्हेंबर दरम्यान राज्याच्या विधानसभा निवडणुका पार पडतील असा एक अंदाज यामध्ये वर्तविण्यात आलेला आहे। तर एकंदरीत राज्याच्या विधानसभा निवडणुका ज्या होऊ घातलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने त्या एकाच टप्प्यामध्ये होणार असल्यामुळे या दिवशी किंवा या तारखांना निवडणुका होऊ शकतात अशी एक भविष्यवाणी किंवा अशी एक शक्यता वर्तविण्यात येत आहे। एकंदरीत निवडणुकांच्या बाबतीत आणि त्या अनुषंगाने निवडणूक कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या माहितीसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरला असेल अशी मी अपेक्षा करतो। त्यामुळेच या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायलाही विसरू नका अशी मी आपल्याला विनंती करतो। चला तर अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन मी पुन्हा एकदा आपल्या समोर सादर होणार आहे। तोपर्यंत माझ्या सर्व कर्मचारी आणि नागरिक बांधवांना माझा नमस्कार।